नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रुकडी इथल्या पंचगंगा नदी पात्रात मृत माशांचा खच पडला असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. दरवर्षी ऊसाचा हंगाम सुरू झाला की कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असते. मागच्या कित्येक वर्षांपासून ऊसाचा हंगाम सुरू झाला की जिल्ह्यात पंचगंगा नदी किनाऱ्यावर मृत माशांचा खच हा नित्याचाच झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला असून दरम्यान पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. रुकडी गावाला संपूर्ण पाणी पुरवठा हा याच नदीतून होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचगंगा नदी परिसरात दुर्गंधी सुटल्याने शेतात मशागत करतानाही शेतकऱ्यांना तोंड बांधून करावी लागते. दरम्यान प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा थेट परिणाम जलचर प्राण्यांवर होत आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र कोणतीही गंभीर दखल घेतली नसून याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. नदीपात्रात अक्षरशः मृत माशांचा खच पडला असून नदी पुन्हा केंदाळयुक्त होते तर पाण्याचा काळपट रंग बदलला असून नदी पात्रातील पाणी जनावरांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वापरण्यायोग्यही राहिले नाही. असे दूषित पाणी जनावरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे. शिवसिद्ध न्यूज साठी रुकडीहून रोहन देसाई.